निराधार विधवा महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपला प्रयत्न आहे। महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे। त्यातून महिला आर्थिक सक्षम होत आहेत। मानवत येथील दूध डेअरीच्या माध्यमातून 99 कोटी रुपये दूध उत्पादकांना मिळालेत। या व्यवसायात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिलांना दुग्ध व्यवसायासाठी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून भांडवल म्हणून कर्ज उपलब्ध करून देत माता भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी महिला स्नेह मेळाव्यात बोलताना दिली। राहुल पाटील यांच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता, तेव्हा ते बोलत होते। शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं परभणी विधानसभेमध्ये ज्या आपल्या विविध प्रकारच्या योजना चालतात त्यात मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्यागच्या स्वावलंबन संकल्प योजनेच्या अंतर्गत 500 ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे। जवळपास गेल्या 10 वर्षापासून ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास 5000 मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे। याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्यक्त्या झाल्यात त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतःच्या पायावर चांगला व्यवसाय करावा, यासाठी 1 महिन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचा व्यवसाय करतात। ब्लाऊज शिवायचा असेल, लहान मुलांचे ड्रेसेस शिवायचा असेल, हे सुद्धा काम यांनी हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही शासनाच्या युनिफॉर्म शिवायच्या असतील किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीवर टाईप करतोय त्या माध्यमातून त्या कंपनीचं कामसुद्धा आमच्या या बचत गटाच्या महिलांना मिळावं या उद्देशानं अशा प्रकारची यशस्वी योजना गेल्या 10 वर्षापासून आम्ही राबवतो। मी जिवंत असेपर्यंत अशाच प्रकारचा उपक्रम चालू राहणार। गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम आहे। तर दरवर्षीचाच आमचा कार्यक्रम आहे। त्यानिमित्तानं महिलांचं एकत्रीकरण होतं, महिलांमध्ये आपसामध्ये विचाराची देवाणघेवाण होते। म्हणून हा सण एक विश्वासाचा सण आहे। एक भावावर ज्यांची विश्वास आहे किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्या माध्यमातून त्या महिलांना अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही देतो। आता नव्यानं जे आम्ही अमूल डेअरीवर टाईप केलं आहे त्याचं 25,000 लिटरचं कलेक्शन झालं आहे। जवळपास गेल्या 10 महिन्यामध्ये आम्ही 19 कोटी रुपये दुधाच्या व्यवसाया माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे। ग्रामीण भागामध्ये जवळपास 25,000 लिटर कलेक्शन आहे। 1 लाख लिटरपर्यंत आम्ही ते कलेक्शन नेणार आहोत। त्यानिमित्तानं यामधल्या काही बचत गटाच्या महिला जर काही चांगल्या प्रकारच्या म्हशी किंवा गाई घेऊ शकतील त्यांनासुद्धा या बचत गटाच्या आमची जी पतसंस्था आहे महाराष्ट्राने देशात एकच अशी पतसंस्था आहे की जी फक्त बचत गटाला म्हणजे फायनान्स करते। त्या बचत गटाच्या माध्यमातून या बचत गटाच्या महिलांना त्या बँकेच्या माध्यमातून या महिलांना आम्ही काही फायनान्ससुद्धा करण्याचं आज निर्णय घेतलेला आहे। भविष्यामध्ये प्रत्येक घरासमोर गाय किंवा म्हैस असली पाहिजे, 1 जनावर प्रत्येक घरासमोर असलं पाहिजे आणि दुधाच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आल्या पाहिजे। या मतदारसंघामध्ये धवल क्रांती झाली पाहिजे यासाठी आम्ही गेल्या 10 महिन्यापूर्वी प्रयत्न करतोय। 25,000 लिटर आजपर्यंत संकलन झालं आहे। 1 वर्षामध्ये तुम्ही पुढच्या वेळेस राखी पौर्णिमा येतात त्यावेळेस 1 लाख लिटर कलेक्शन या परभणी विधानसभेमध्ये दुधाचं होईल आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल त्या माझ्या बहिणीचा असणार।